सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तसंच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्याच्या उद्देशाने सुजय प्रतिष्ठान मैत्री रक्ताची यांच्या वतीनं कैलासवासी सुजय सुरेश सकपाळ यांच्या 13व्या स्मृतिप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर, आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिर आणि सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। हा उपक्रम रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत उद्यान मंगल कार्यालय, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ, पुणे येथे संपन्न होणार आहे। याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत सुजय प्रतिष्ठानचे संस्थापक माननीय श्री सुरेश सकपाळ यांनी दिली आहे। पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत श्री किसन भोसले, प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर विठ्ठल जाधव, IPS विशेष पोलीस महानिरीक्षक सेवानिवृत्त श्री सुनील मोरे, श्री हेमंत सोनावणे, श्री सागर भंडारी, श्री हरिभाऊ सकपाळ, श्री सुधीर सकपाळ, संस्थापक सुजय प्रतिष्ठान मैत्री रक्ताची हे उपस्थित होते। या उपक्रमात नागरिकांसाठी भव्य रक्तदान शिबिर, मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी, अल्प दरात आयुर्वेदिक औषधांचं वितरण तसंच मोफत कास्य थाळी, मसाज यांची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं। एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळू शकतं। त्यामुळे युवकांसह सर्व नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करावं असं आवाहन आयोजकांनी केलंय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री किसनजी भोसले हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, माननीय श्री शिवकुमारजी साळुंखे तसंच डॉक्टर विठ्ठल जाधव, विशेष पोलीस महानिरीक्षक सेवानिवृत्त उपस्थित राहणार आहेत। याशिवाय प्रशासकीय, सामाजिक, वैद्यकीय, चित्रपट, पत्रकारिता, उद्योग, शिक्षण आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे। डॉक्टर विठ्ठल जाधव, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 9 ऑगस्टला सुजय फाउंडेशनच्या वतीनं उद्यान मंगल कार्यालयाचं रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। विशेषतः थॅलेसेमियाच्या पेशंटसाठी अतिशय गरजेचं असलेलं रक्तपुरवठा करण्याचं काम सुरेश भाऊ करतात। त्या निमित्तानं नियमित रक्तदाता जे रक्तदान करतात त्यांनी तर सक्रिय सहभाग घेतलाच पाहिजे, परंतु ज्यांनी आतापर्यंत आयुष्यात रक्तदान केलं नाही त्यांनी सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून या माध्यमातून समाजसेवा करण्याचं एक चांगलं साधन त्यांना उपलब्ध आहे, त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे। आणि दुसरं, याच निमित्तानं समाजात प्रसिद्धीपासून दूर असलेल्या आणि सामाजिक सेवा करणाऱ्या चांगल्या सामाजिक संस्थांचा, व्यक्तींचा पुरस्काराचाही कार्यक्रम ते आयोजित करतात। याही वर्षी तो कार्यक्रम आहे, तेव्हा निश्चितपणानं विशेषतः तरुण रक्तदात्यांनी पुढे येऊन या पवित्र कार्यात सहभाग घ्यावा असं मी सगळ्यांना विनंती करतो। मी सर्व आपल्या प्रिंट मीडिया मार्फत मी विनंती करतो की बाबा ह्या मोठ्या सहभागामध्ये रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि पुढच्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपण स्वतःहून पुढे यायचं आहे। ज्या व्यक्तीचं ज्यावेळी एखादा व्यक्ती ॲडमिट होतो त्यावेळी त्याची मानसिकता खूप खालवलेली असते, त्याला काय करावं काही सुचत नाही। तर त्यामुळे तुम्ही जेवढं रक्तदान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा आणि जास्तीत जास्त लोकांना रक्तदान करण्याचं तुम्ही आव्हान करा। आणि त्यासाठी तुम्ही उद्यान मंगल कार्यालय, खजिना विहार चौक, सदाशिव पेठ, पुणे 30 या ठिकाणी सर्व तरुणी जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि इथेच थांबतो। नमस्कार, मी सुरेश गणपत सकपाळ, संस्थापक सुजय प्रतिष्ठान मैत्री रक्ताचे। मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की येत्या 9 तारखेला 9 ऑगस्ट सकाळी 9 ते 5 उद्यान मंगल कार्यालय, खजिना विहीर, सदाशिव पेठ येथे रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर ठेवलेले आहे। सर्वांनी त्याचा योग्य तो लाभ घ्यावा। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।